ज्यांना कोणाला वाटत जर असेल की मी परत पुण्याला यावं, मी पुण्यातच बरी राहते, तर मग त्यांनी मला 5-50,000 रुपये द्यावे उसने. 5-50,000 नाही, 5-50 लाख रुपये द्यावे उसने, जे मला हवे आहेत, जे मला इथं राहून एवढे नाही मिळाले तरी तेवढे मिळतील. रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता खरंच इथं छान वाटायला लागले, म्हणजे कुणाची नजर नको लागायला मलाच. तर छान छान वाटते. मी तुम्हाला शेवटी तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला गोडाऊन दाखवेल. तर बऱ्यापैकी जो आम्हाला प्रश्न होता की तुम्ही गोव्याला का आला, आम्ही गोव्याला का आलो, तर माझ्यासाठी तर गोव्याला येणं म्हणजे सजा आहे. माझं अजिबात इथं मन लागत नाही. आता 4था महिना लागलाय. कसं तरी मला पुण्यावरून आल्यापासून बऱ्यापैकी छान वाटते. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट झाली की मी जी गोष्ट सातत्याने करत होते ना, म्हणजे खूप त्याच्यासाठी मी प्रयत्न केला, ती गोष्ट मला कधीच नाही सापडली. म्हणजे वेट लॉस माझं कधीच नाही झालं, जे इथं आल्यापासून झालेलं आहे. मी स्वतःच्या आरोग्याबद्दल तितकी जागृत पण झाले. मुलाची काळजी, इथं सगळ्या होणाऱ्या गोष्टी, यात सगळ्यात म्हणजे मला भान राहिलं नाही. आणि मग मी विचार केला की आपण स्वतःकडे जर लक्ष नाही दिलं तर मग आपलं नुकसान होईल, आणि मग आपलं काय होईल, मग दवाखाना या त्या गोष्टी. आणि पुण्यातही असं कोण नव्हतं, पण असं हे माझा आहे, तो माझा आहे, सासरची माझी आहेत, माहेरची माझी आहेत, अशी एक समजूत होती, जी ती काही नव्हती आपली खरी. असो, माहेरचे असतात आणि सासरची असतात. तो विषय सोडून देऊयात. तर आम्ही पुण्याला का आलो, आम्ही गोव्याला का आलो, तर माझे मिस्टर मार्केट यार्डमध्ये काम करतात आणि 15 वर्ष झालं ते एकाच जागेवर काम करतात. मग आणि अर्थातच हे मालावरून तुम्हाला दिसत असेल की काय बिझनेस आहे. म्हणजे हॉटेलला सगळा माल सप्लाय होतो, आणि ह्याच्यामध्ये सगळी मोठी मोठी हॉटेल्स आहेत. म्हणजे छोटे लोकल वगैरे हॉटेल ह्याच्यामध्ये अजिबात नाही आहेत. ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. तर माझे मिस्टर आत्ता म्हणजे एवढ्या ह्या दीड वर्षात, म्हणजे वर्षभरात पकडून चालूयात की गोव्याला येत होते, सारखं गोव्याला यायचे. मग गोव्याला यायला लागतात, माल जर घेऊन आले तर 13 तास लागतात, आणि असं जर यायचं म्हटलं तर 10 तासात माणूस गोव्याला येऊ शकतो. म्हणजे फक्त प्रवासाला येऊ शकतो, पण माल वगैरे आणला तर 12 ते 13 तास त्यांना लागायचे. म्हणजे वाटेत झोपणं, हे ते या गोष्टी सगळ्या व्हायच्या. मग 13 तास यायला, 13 तास जायला, गाडी खाली करायची, या सगळ्या गोष्टीमध्ये 2 ते 2.5 दिवस त्यांचे जायचे. म्हणजे 3 दिवस पकडून चालूयात आपण, 3 दिवस पकडून चालूयात. आणि मग परत असं व्हायचं की मग घरी आम्ही दोघंच असायचो. मी सांगितलंही होतं तुम्हाला याआधी की आम्ही दोघंच असायचो. आणि मग हा पण फायदा घ्यायचा. आता मला तो इतका, आई म्हणून कुणालाच मुलं इतकी भीत नाहीयेत जी मला हा कसा भिल, म्हणून तो काय मला एवढा भीत नव्हता. मग तो पण मम्मी मी आलो ग, मम्मी मी इकडं, मग मला खूप स्ट्रेस यायचा त्या गोष्टींचा. आणि त्यामुळं मग तो एक प्रॉब्लेम असायचा. मग ह्यांना सारखं सांगायचं की शिवम इकडे गेलाय, तिकडे गेलाय, आणि तो यायचाही 1 तास 2 तासात यायचा. मित्र वगैरे मध्ये जायचा, तो फिरायला यायचा. आणि तो माझी कंप्लेंट करायचा की मम्मीनी जेवण बनवलं नाही, पप्पा तुम्ही गेला म्हणून तिने काही इडलीच केली, पोहेच केले, उपमाच केला, असे तो कंप्लेंट्स करायचा. हे चालायचंच आमचं. पण असं झालं की इकडे खूप सारे हॉटेल्स मिळाले, खूप म्हणजे खूप प्रमाणात या लोकांना. म्हणजे आमचे जे त्यांच्याकडे कंपनीकडे हे काम करतात त्यांचं खूप हॉटेल्स इकडचे मिळाले. मग ह्यांना 1 वर्ष आधी ह्यांना विचारलं होतं की तुम्ही हे काम करणार का, तू हे काम करणार का. तर त्यावेळेला ठीक आहे काय असं बोलले असतील किंवा काय, मला माहीत नाही काय बोलले होते. पण 1 वर्षानंतर अशा काही गोष्टी झाल्या की आमच्याकडे हा पर्याय नव्हता. मी खरं सांगते, आमच्याकडे इकडे येण्याशिवाय पर्याय नव्हता. मला घर बांधायचं होतं, तिथं राहायला जायचं होतं. 1 गुंठा जागा होती आमची. त्या 1 गुंठ्याच्या आम्ही दुसरा गुंठा पण आम्हाला तो मजबुरीने विकत घ्यावा लागला. त्याच्याविषयी मी तुम्हाला नंतर बोलेल. पण तो विकत घ्यावा लागला. तो विकत घेतल्यामुळं आमच्याकडचे सगळे पैसे, म्हणजे जी आम्ही घर बांधायचं म्हणून जे ठेवले होते, हातचा राखला होता, ते आमचे सगळे पैसे संपले. आणि मग आम्हाला बॅकअपच काय राहिलं नाही. तसं म्हणायला गेलं तर माझ्या माहेरचे, म्हणायला गेलं तर माझे भाऊ छोटे आहेत. आणि आता तुम्ही इतकं खोलात प्लीज शिरू नका आणि मला विचारू नका की तुम्ही असं काय प्रॉब्लेम झाला की तुमचं काही पुण्यात काही काम नव्हतं का तुम्हाला, मग तुम्ही इकडे लांब का आला. तर आमच्याकडे खरंच पैसे संपले होते त्यावेळेला. म्हणजे दुसरी जागेला आम्ही जवळजवळ 10 लाखाच्या 4 पट रक्कम, 40 लाख रुपये लावले आम्ही दुसऱ्या जागेला.
आणि त्यामुळं पैसे सगळे संपले, मागचे पैसे सगळे संपले. आणि मग मग जर हे स्वीकारलं नसतं तर मग आम्ही पर्याय भरपूर शोधले, की मग दुकान टाकूयात, किराणा दुकान टाकूयात, जेणेकरून आम्ही दोघं मिळून तिघंजणं मिळून दुकान टाकूयात किराणा दुकान. पण पुण्यामध्ये इतके भाडे आहेत की ते जरा थोडंसं मनाला हे वाटलं की नाही जमणार हे, कदाचित ह्याची भीती होती. आणि आता ब्लिंकिट झालं, स्विगी, आमकट, म्हणजे जे काही डीमार्ट झालं, मॉल झाले, त्यामुळं एवढा किराणा दुकानाला इतका सपोर्ट भेटत नाही आहे. आणि भरपूर माझ्या मिस्टरांनी म्हणजे दुकानं वगैरे शोधायचा प्रयत्न केला की मग गोवा स्वीकारण्याच्या ऐवजी आपण तिकडे जाऊया. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगते की त्यांच्याकडे पर्याय नव्हता, म्हणजे इकडे येण्याखेरीज पर्याय नव्हता. आमच्याकडे पैसे नव्हते हा विषय पण होता, पण इकडे येण्याखेरीज पर्याय नव्हता. मला खूप म्हणजे खूप जड गेलं, खूप रडले मी यासाठी. मला अजिबात यायचं नव्हतं. इथं आल्यावर मला खूप दिवस करमलं नाही, खूप जड गेलं. म्हणजे माझ्यासारखी जी मन मोकळी, वाटलं की कुठे विश्वचंदी फिरणारी माझ्यासारख्याला इथं आणून टाकणं म्हणजे थोडंसं कठीणच गेलेलं आहे. तसं म्हणायला गेलं तर इथं जे आलेलं आहेत, आता हा व्हिडिओ म्हणजे शेवटपर्यंत बघण्याच्या तुम्ही बघा, पण हा विश्वासच आहे त्यांच्या मालकांचा. किंवा तर मजबुरी म्हणा, पोट भरायला म्हणा, पैसे कमवायला म्हणा, किंवा आमचं स्वप्न पूर्ण करायला म्हणून आम्ही गोव्याला आलो. आता आलेलो तर आहोत. प्रश्न असा आहे की एवढी मोठी जबाबदारी आहे आमच्यावर, की ही जबाबदारी खूप मोठी आहे. आता ही पार पाडण्याची तेवढी ताकद, तेवढी हिंमत, तेवढी डोकं, तेवढी कॅपेबिलिटी माझ्या नवऱ्याकडं आहे, म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे आणि ते पार पाडतील. पण प्रश्न असा आहे की हा वर्ष झालं, या वर्षानंतर म्हणजे माझ्या डोक्यात एकच की 1 वर्ष राहायचं, 1.5 वर्ष राहायचं, एवढंच वर्ष राहायचं. आपलं तिकडचं काम झालं की आपण परत जायचं. पण हिथंच जर आमचं परत मन रमलं तर, आणि हा बिझनेस जर वाढला तर, आता इथं इन्व्हेस्टमेंट जर बोलायला गेलं तर मला इतकं सांगता येणार नाही, पण कोट्यांमधली इन्व्हेस्टमेंट असेल. आणि हे जे ओनर आहेत ना, ते तर एवढे भारी आहेत ना, की अशी पुण्यात लोक नाही आहेत. मी तरी असं म्हणते, ओनर तर नाहीतच पुण्यामध्ये. पुण्यामधल्या घरवाल्यांना किंवा जे दुकान मालक, घर मालक आहेत, त्यांना कसला माज आहे, कसला अहंकार आहे, त्यांनाच माहिती. पण हे जे ओनर आहेत ना, कुठल्याही गोष्टीला लगेच राजी होतात, लगेच म्हणजे लगेच राजी होतात. आता हे मी तुम्हाला म्हणलं ना, मी तुम्हाला शेवट दाखवेन. तर हे जे आहे हे दाखवणं म्हणजे त्यांचं खूप सपोर्ट आहे. आता इथं बऱ्यापैकी गोष्टी नव्हत्या त्या करायला, त्यांनी म्हणजे ह्या सीड्या होत्या, पायऱ्या होत्या, 4-10 एक 7-8 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांमुळे उतरायला चढायला त्रास होत होता. इथं माणूस भेटत नाही आहे कामाला, म्हणजे जे आम्हाला ट्रान्सपोर्ट करायला, पोती उचलायला यायला माणूस पाहिजे, तर माणसं इथं भेटत नाही आहेत. तर त्याच्यासाठी पण त्यांनी आम्हाला प्रॉपर लिफ्ट लावून देणार आहेत. प्रत्येक गोष्टीला ते तयार होतात, प्रत्येक गोष्टीला. खिडक्यांना ते प्लाऊड लावून दिले, प्रत्येक गोष्टीला तयार होतात. हा हे करायचे ना, हा हे करायचं, हे करायचे ना, हा हे करायचं. तर असं आहे, सपोर्ट आहे इथं यांचा. आणि आम्ही गोव्याला येण्यामागचं कारण आमची आर्थिक परिस्थिती असंच म्हणू शकतो. कारण सगळ्याचं सोंग आणायला पैशाचं सोंग कधीच आणता येत नाही. बरोबर आहे, पैसा काही ढगातून पडत नाही. कधी कधी असं पण वाटतं की आता परत पुण्यात जाणं होईल की नाही, आणि इथं जर मन रमलं तर मग इथंच राहावं लागेल. पण मी नाही राहणार, मी एकटी राहणार, पण मी पुण्यात राहणार. माझं स्वप्न पूर्ण झाल्यावर. त्याला अजून औषध आहे, त्याला कोणी लिंबू फिरवलं आहे तेच कळणं झालंय मला. कोणाच्या छिनाची नजर लागली माहीत नाही. मला शिव्या येतात द्यायला, देते मी शिव्या. काय मग त्याविषयी एक दिवस मी सविस्तर बोलणार आहे. खूप माझ्या मनात दाटलेलं आहे काय काय, पण हा येऊन बसलाय नाही इथं दलिंद. तर ह्या ब्लॉगचा शेवट आपण इथंच करूयात, आणि थोड्या प्रमाणात मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. असं म्हणजे बॅक साईडनी तरी दाखवेल मी. इथं खूप सारे म्हणजे पुण्यात मला माहीत नाही, आता माझे मिस्टरच जात होते कामावर, त्यामुळे मला माहीत नाही की काय असतं काय नाही. पण इथं बघा एवढं सारे हे लावलेत, कागद लावलेत, त्याच्यावरून इतक्या साऱ्या टेस्ट, आमकं टमकं, आरोग्याची टेस्ट, परत कसल्या कसल्या टेस्ट, रिपोर्ट, काय काय काय, पेस्ट कंट्रोल, हे सगळं सगळं करून घेतलेलं आहे. आजही ते घरी भेटायलाच गेलेले आहेत हे करण्यासाठी, म्हणजे काहीतरी सर्टिफिकेट आणण्यासाठी. आता असं हे गोडाऊन आहे एवढं मोठं,
आणि काही हे नाही. आता समोर चाललेलं आहे ते लिफ्टचं काम चाललेलं आहे. हॅलो बोलो, हे आहेत भुवनेश्वर भैया. कुठून आहे तुम्ही? आसामवरून. कुठून आहे तुम्ही? तुमचं गावाचं नाव काय आहे? तुम्हारे गाव का नाम क्या है? ओडिसा से हे आता इथे लिफ्ट लावणार आहेत असं आणि लिफ्ट वरती खाली येणार आहे. तर आता हे जे आहे हे ट्रॉली आहे, ट्रॉलीच म्हणतात ना ह्याला. ह्याच्यावर असा माल ठेवायचा आणि हे उचलायचं आणि मग इथून असा माल येणार पुढे मागे करणार आणि तिकडे पाठीमागे अजून एक, ते मी तुम्हाला नंतर दाखवते. तर या असा विषय. तर आता परत काय विचारू नका की तुम्ही पुण्याला का आलाय. तर तेवढ्या कारणासाठी आम्ही पुण्याला आलो. कोणाला ज्यांना ज्यांना कोणाला तर नाही वाटत, आमच्यातल्या तर कोणाला नाही वाटत पण कोणाला हा आता माझ्या तिला बहिणींना वगैरे त्यांना वाटत असेल की यावं, पण ते आम्हाला 50 लाख रुपये देऊ शकत नाहीत. ज्यांना कोणाला वाटत जर असेल की मी परत पुण्याला यावं, मी पुण्यातच बरी राहते, तर मग त्यांनी मला 50 हजार रुपये द्यावे उसने. 50 हजार नाही, 50 लाख रुपये द्यावे उसने, जे मला हवे आहेत, जे मला इथं राहून एवढे नाही मिळाले तरी तेवढे मिळतील. चला तर व्हिडिओचा शेवट आपली राम राम, जय संताजी.